दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ शहरामधून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर व्यक्ती सिमी संघटनेशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। भुसावळ शहरामधल्या मिल्लत नगर भागामध्ये राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं ताब्यात घेतलाय। हनीफ शेख असं या संशयित आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरोधामध्ये 2001 मध्ये UAPA अंतर्गत दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। दरम्यान या घटनेचं वृत्त पसरताच शहरासह जिल्ह्यामध्ये देखील एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान संशयित हनीफ शेख हा एका शाळेमध्ये शिक्षक आहे। 2001 मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना सिमीचे निघणारे मासिक इस्लामिक मूवमेंट याच्यामध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये हनीफवरती आरोप आहे। चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी अपडेट देतील। चंद्रशेखर। सौरभ, सूत्रांकडनं जी माहिती मिळालेली आहे, काल दिल्ली पोलिसांचं जे एक विशेष पथक आहे भुसावळ शहरामध्ये ते गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून बसल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या ठिकाणी भुसावळ शहरातल्या हनीफ शेख नावाच्या एका तरुणाला यांनी ताब्यात घेतलेला आहे की जो गेल्या 22 वर्षांपासून दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत होते आणि तो सिमी संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मात्र ही नक्की कोणत्या प्रकारची कारवाई आहे, स्थानिक पोलिसांनी या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे। फक्त दिल्लीचं पोलीस पथक आलेलं होतं आणि त्याला ताब्यात घेऊन गेलं एवढीच माहिती त्यांनी आतापर्यंत आपल्याला दिलेली आहे। सौरभ। चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।